नमस्कार, बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आणि बातमी आहे कर्नाटकातल्या तुंगभद्रा इथून। कर्नाटकातला तुंगभद्रा धरणाचा दरवाजा वाहून गेलाय। आंध्र उत्तर कर्नाटकात पूरस्थितीची त्यामुळे शक्यता आहे। धरणाचा दरवाजाच वाहून गेल्यानं लाखो जीव टांगणीला लागलेले आहेत। आताची मोठी बातमी आपण बघतोय। आंध्र प्रदेशमध्ये हा धरणाचाच दरवाजा थेट वाहून गेलेला आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह हा वाहतो आहे आणि त्याचा अर्थातच फटका जो आहे तो फटका सर्वसामान्य नागरिकांना बसेल याची भीती आहे। सध्या आंध्र आणि उत्तर कर्नाटकात पूरस्थितीची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। अधिक माहिती घेऊयात, महेश बागल आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। महेश, कधीची ही घटना आहे आणि काय प्रिकॉशन्स घेतल्या जात आहेत? नक्कीच गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळे तुंगभद्रा धरण हे पूर्णपणे भरलेलं आहे। रविवारी रात्री उशिरा या धरणाच्या 19 नंबरच्या गेटची साखळी तुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग हा सुरू झालेला आहे। आतापर्यंत 35,000 क्युसेस पाण्याचा विसर्ग होत असल्याचं तिथल्या स्थानिक प्रशासनाने सांगितले आहे। आणि ही घटना एवढी गंभीर आहे की यामुळे आंध्र प्रदेशमध्ये कृष्णा नदीच्या काठावर असलेल्या भागातील रहिवाशांसाठी तात्काळ पुराचा इशारा जारी करण्यात आलेला आहे। कर्नाटक आणि आंध्रमधल्या नागरिकांना याचा फटका बसू शकतो असं सांगितलं जात आहे। स्थानिक प्रशासनाच्या नुसार पाण्याचा एकूण विसर्ग हा आता 48,000 क्युसेस पर्यंत जाण्याची शक्यता आहे। आणि यामध्ये सतत पाऊस पडत असल्यामुळे येत्या काही दिवसात पाण्याची पातळी आणखीन वाढू शकते। यामुळे सध्या तरी नदी काठावर राहणाऱ्या नागरिकांना धोका निर्माण होऊ शकतो, म्हणून आता प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे। एकंदरीत पाहता तुंगभद्रा धरण हे कर्नाटकातील मुख्य जलस्रोत आणि पूर नियंत्रण म्हणून काम करते। मात्र अशातच 19 नंबरच्या गेटची साखळी तुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान सुरू झालेले आहे। आता या धरणाची दुरुस्ती करायची जर असेल तर धरणातून सुमारे 60,000 दशलक्ष घनफूट पाणी सोडल्यानंतरच या गेटची दुरुस्ती होऊ शकते असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। प्रशासनाच्या काही सूचना या ठिकाणी आलेल्या आहेत। कृष्णा नदीकाठच्या राहणाऱ्या लोकांना नदी ओलांडू नये असा सल्ला देण्यात आलेला आहे। कोप्पल जिल्ह्याचे प्रभारी मंत्री जे आहेत शिवराज तंगदगी यांनी रविवारी सकाळी धरणावर पोहोचून परिस्थितीची पाहणी केलेली आहे आणि प्रशासनाला योग्य त्या सूचना केलेल्या आहेत। तुंगभद्रा धरण हे कर्नाटकातील एक मोठं धरण म्हणून ओळखलं जातं। या धरणाचं बांधकाम हे 1949 मध्ये सुरू झालं होतं आणि 1953 मध्ये धरण बांधून पूर्ण झाले होते आणि त्यानंतर कर्नाटकामध्ये एक पाण्याचा मुख्य जलस्रोत म्हणून या धरणाकडे पाहिलं जात होतं। मात्र आता 19 नंबरच्या गेटची साखळी तुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला। जोपर्यंत पाऊस थांबत नाही तोपर्यंत हा विसर्ग सुरूच राहील आणि 60,000 दशलक्ष घनफूट पाणी सोडल्यानंतरच 19 क्रमांकाच्या गेटचं दुरुस्तीचं काम हाती घेतलं जाईल असं सांगण्यात आलेलं आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी महेश। तर तातडीने सध्या काम हाती घेण्यात आलेलं आहे। सगळ्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना करण्यात आल्या आहेत।